स्थिती देतं. बऱ्याच अंशी शून्यातून विश्व निर्माण करतात, कमी काळामध्ये अधिक संघर्ष करतात, ती माणसं समाजामध्ये जास्त वेळ टिकून राहतात. कंटेंट क्रिएटर आज सगळ्या बाजूने सगळ्या विभागामध्ये पाहायला मिळतात. असं नसतं तर सूरज चव्हाण सारखा एक सामान्य गावातून झोपडीतून आलेला एक पोरगा ज्याच्या पहिल्या 100 कंटेंटवर लोकांनी टीका केली होती, पण नंतर बिग बॉस तो बॉस झाला. या कंटेंट क्रिएटर मध्ये सोशल मीडियावर तो बॉस बनला. आज एक स्वतःचा बंगला आहे, त्याच्या नावाच्या पाठीमागे त्याच्या अवतीभोवती मोठे मोठे सेलिब्रिटी पाहायला मिळतात. तुम्ही कोणती गोष्ट कुठूनही सुरू करा, फक्त त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही कलाकार असाल, तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही राजकारणामध्ये असा किंवा तुम्ही एखाद्या खेळामध्ये असा, जिथे जा तिथे तुम्ही स्वतःला ओता. आधी नावासाठी नाही तर पहिले कामासाठी तुम्ही स्वतःला झोकून द्या. बघा, नाव आपोआप झाल्याशिवाय राहत नाही आणि हे करणं फार गरजेचं आहे. चला, बॅट्समन मैदानामध्ये आलेत, सामन्याला आपण सुरुवात करू. चेंडू मैदानामध्ये द्यायचे आहेत. 2 षटकांचा खेळ आहे. आपण पाहतोय संदीप पाटील आणि प्रतीक घरत हे 2 पंच आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ही स्पर्धा जसकार गावाच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि भविष्याची स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते. ज्यावेळी सचिन ठाकूर यांना एक गोष्ट सांगितली की क्रिकेटमध्ये राजकारण कुठे नाही आहे. सर्व काही सुरळीत असताना देखील रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना बीसीसीआय ला बाहेर करायचं आहे. आणि आपण तर एक लोकल क्रिकेट, गावातलं राजकारण प्रत्येकाला माहिती आहे. जसकार नाही तर राजकारण हे क्रिकेटमध्ये प्रत्येक गावामध्ये चालतं. त्यातूनही आपल्याला थोडंसं स्वतःला बाजूला करून गावासाठी आपल्याला खेळावं लागेल. काही गोष्टी मागे सोडून फक्त आणि फक्त गावाच्या हितासाठी, संघाच्या हितासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. त्यातच आपल्या गावच्या क्रिकेटचं बळ आहे मित्रांनो. कारण एका एका गावामध्ये 2 संघ 3 संघ यातून काहीच मिळणार नाही. 2 संघ असावेत, पण एक संघ अव्वल असावा, दुसरा संघ त्यांना पाठबळ देणारा असावा. एका बाजूला जर पागोट्याला ए संघ खेळतोय तर बी संघ जसकार मध्ये जरूर खेळावा, पण ते मनाने, तनाने आणि विचाराने देखील एकत्र असावेत. आणि ही गोष्ट फार गरजेची आहे. प्रत्येक गावामध्ये अशा विचारांची गरज नक्कीच आपल्याला पडणार आहे. चला, पहिला बॉल, गोलंदाज तयार. आपण पाहतोय गोलंदाज साहिल. यावेळेस हा व्हॉलीबॉल आहे, डीप मिड विकेटच्या वरून जातोय का? इट्स अ बिग 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 सिक्सर. पहिल्या बॉलवर ठोकून काढलाय हा षटकार. साहिलला ठोकलाय, साहिलला केंद्रित केलाय, टार्गेट केलाय. पहिल्या बॉलवर सचिनच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त प्रॉपर टायमिंग देणारा डीप मिड विकेटच्या वरून षटकार. 12 चेंडूंचा खेळ आहे, फक्त 2 षटकं. इथून किती धावा करायची आहे तुम्हाला ठाऊक आहे. समोरच्या संघाची ताकद, सेमीफायनलचा राऊंड्स. पुढचा बॉल, हे स्टॉपेज आहे, हवेमध्ये बॉल. येस, यावेळेस काय घडलंय? लारा त्या ठिकाणी उपस्थित होता. जवळ जवळ बोटांना चाटून बॉल गेला असावा, असं काही घडलं. फार मोठी विकेट, पण अनवधानानं का होईना इथे 6 मध्ये 4 ची भर. टोटल धावा झाल्यात 10 धावांची गती प्राप्त केली आहे पहिल्या 2 चेंडूमध्ये. साहिल काहीसा महागडा ठरला. पहिला बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर जवळ जवळ विकेट आलीच होती की काय असं प्रत्येकाच्या मनात असताना मात्र विकेटला दिली हुलकावणी. 4 धावा, 10 धावा टोटल धावफलकावर. नेक्स्ट बॉल, पुढच्या बॉलची फेकी या ठिकाणी केली जाईल. यावेळेस खोलवर टप्पा, अतिशय बुंद्यामध्ये टाकलेला बॉल. एक सिंगल, फास्ट वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? येस, तू मैं होत आहे. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू आलाय. चांगलं कॉलिंग. अंततः डिसिजन हा बदलावा लागला. हे गरजेचं असतं. कधी कधी आपण सरळ 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 मार्गाने जातो आणि काही गोष्टी समोर अशा येतात की तुम्हाला तिथून माघारी फिरावं लागतं. आता तेच झालंय. धाव घ्यायची होती, पण अंततः कॉल, थोडासा धोका जाणवला, आपण माघारी आलो. यू टर्न ज्याला म्हणतो तो घ्यावा लागला.
पुढचा बॉल, गोलंदाज तयार आहे. चांगली गती आहे गोलंदाजाकडे. ऍक्शन चांगला आहे. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल. येस, यावेळेस विकेटची गरज होती. ती विकेट फार महत्वाची आली आहे. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. गरजेचं होतं आणि ती गरज या ठिकाणी साहिलने पूर्ण केली आहे. चौकार आला, षटकार आला आणि तदनंतर मात्र विकेट देखील आली आहे. 11 धाबांवर लागलेला हा पहिला धक्का. 12 बॉल 2 षटकांचा सामना या ठिकाणी होत असताना आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेचं खास आकर्षण आहे. आणि पहा, स्वतः जणू काही छत्रपती शिवाजी महाराज देखील या स्पर्धेवर आपलं लक्ष ठेवून असावं असं काहीसं पाठीमागून बघताना आपल्याला पाहायला मिळेल. जिथं धर्म आहे तिथं देऊळ आहे. जिथं देऊळ आहे ना तिथं आपला देवळातला देव आहे. पण या सगळ्या गोष्टींना सामावणारी ताकद जी आहे, ज्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टिकून राहिल्यात ना, ते एकमेव आशास्थान, प्रेरणास्थान आणि ऊर्जासूत्र आपले राजे. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना देखील त्रिवार अभिवादन आपण करू. पुढचा बॉल या ठिकाणी फेकला जाईल. गोलंदाज यावेळेस तयार आहे. चांगला बॉल, चांगली गती होती. चांगल्या गतीनं बॉल टाकलाय. चांगला टप्पा पाहायला मिळाला. लाईन लेंथ, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. साहिल म्हणजे सातत्यानं प्रॅक्टिस करणारा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटमध्ये देखील आपण त्यांना पाहिलंय. पुढचा बॉल, यावेळेस परफेक्ट यॉर्कर बॉल. एक धाव वेगाने काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटवार करताना पहा, एका चेंडू मागे दोघांना दुखापत आहे. पहिल्या हातातून बॉल रिलीज केल्यानंतर साहिल थोडासा त्याच्या पायामध्ये दुखापत जाणवली आणि तदनंतर पहिली धाव घेताना मात्र बॅट्समनला देखील दुखापत आली आहे. पहिलं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धावफलकावर लागल्या जातील. 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पहिलं षटक संपल्यानंतर 12 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. सामना सेमीफायनलचा आहे आणि जेवढी शांतता आपल्याला बाहेर दिसते ना, तेवढी शांतता मैदानामध्ये बिलकुल नाही आहे. कारण अभी नाही तो कभी नाही. आता जर आपण या सामन्याच्या या गतीमध्ये जर आपण पराभूत झालो तर मात्र चॅम्पियन्स बनण्याचं स्वप्न हे तुटून जाणार आहे. यावेळी स्टॉपेज, आणखी बॉल. यस, यावेळी काय घडलंय? सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅचला पकडलं जात आहे. इथून मात्र आणखी एक धक्का. काय घडलं पहा, सामन्यामध्ये 2 षटकांचा खेळ असताना मात्र विकेट्स येऊ लागल्यात. 7 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, मात्र धावा 12 आहेत. 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. हळूवार पद्धतीनं आपण प्रदोष काळाच्या दिशेने जात असताना बरोबर 3:45 वाजतायत आणि या स्पर्धांचं नियोजन जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर आपण पाहिलं मान्यवरांची उपस्थिती, खेळाडूंची उपस्थिती, प्रेक्षकांचा साथ, जसकार गावाचा संपूर्ण सपोर्ट सिस्टम कायम या जसकार गावाच्या मैदानात अनुभवली आहे. आपला सामना असो वा नसो, प्रेक्षक नियमितपणे या ठिकाणी सामने पाहण्यासाठी असतात. यावेळेस लोअर फुलटॉस होता बॉल. अपील आलं होतं, पण अपील कशासाठी केलं हे निश्चितपणे आपल्याला समजलं नाही. चांगला बॉल. 8 चेंडूमध्ये मात्र 12 धावा झाल्यात. आता मात्र संकट की घडी आहे. 4 चेंडू मध्ये धावा आल्या नाही ना तर मात्र तुम्हाला कठीण जाणार आहे या धावा डिपेंड करताना. कमीत कमी 10 ते 12 धावा 4 बॉल मध्ये येणं गरजेचं आहे. यावेळेस लोअर फुल टॉस अपील केलं जात आहे. येस, यावेळेस धावा आल्या ना तरी धावा घेतल्या जाणार नाहीत, कारण सचिनला ठाऊक आहे
हे 3 चेंडू मला खेळायचे आहेत, या 3 चेंडू मध्ये मला ठोकायचं आहे. आता जर बॅटला बॉल आला नाही तर मात्र हा संघ संकटामध्ये येईल. अनव 11 संघ बॅटिंग करतोय. अनव 11 ची थोडीशी धाकधूक वाढली आहे, कारण 9 बॉल मध्ये फक्त 13 आल्यात. 3 चेंडू मध्ये 13 करावे लागतील. 26-27 धावांचं टार्गेट 2 षटकामध्ये चांगलं ग्राह्य धरलं जाईल. या विकेटच्या तुलनेमध्ये अजूनही हवा जर पाहिली तर थोडी इतकी शांत आहे. पुढचा बॉल काय घडेल यावेळेस? सचिन आणि फक्त सचिन मैदानावर आवाज येईल. पुढच्या 3 बॉल मध्ये सचिनला ती किमया करावी लागेल. आलाय 4थ्या बॉलवर मोठा फटका, षटकार. 6 धावा आल्या आहेत या बॉलवर. 19 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मित्रांनो, आणि सचिनला स्ट्राईक मगाशीच घेणं फार गरजेचं होतं, पण सचिनने स्वतःला थोडस का थांबवलं असावं. त्यावेळेस फलंदाजांना सांगून स्वतः सिंगल कन्वर्ट करून धाव स्ट्राईक रोटेट ठेवणं फार गरजेचं होतं. पुढचा बॉल, हो यस, दांडी गुल केली आहे. षटकार ठोकल्यानंतर सचिनची उडाली आहे दांडी. लोअर फुलटॉसा ठरलाय शिकार. डायरेक्ट बॉल आला स्टंपवर आणि सचिनला मात्र पाठवलंय माघारी. 17 धावा सचिन. 5 चेंडू मध्ये 17 धावा ठोकल्या होत्या सचिननं. मात्र आता थोडीशी शांतता, डगआउट मध्ये स्मशान शांतता पसरली आहे, कारण धावा पाहिजे तेवढ्या आल्या नाहीयेत. 19 धावा धाव फलकावर लागल्या आहेत आणि शेवटचा एकच बॉल शिल्लक आहे. सचिन ठाकूर आलाय मैदानावर, ज्यानं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला होता. आता परत एकदा ती संधी आहे. एक बॉल मध्ये मोठा फटका येईल का? रिव्हर्स स्वीप ट्राय केलाय, यावेळेस चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, चांगला फटका आलाय. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 घरामध्ये. 24 धावांचं लक्ष ठेवलंय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11, 23 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 24 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. चांगल्या पद्धतीनं आता डिपेंड करण्याचं एक आव्हान आहे त्यांच्याकडे. जर आपण गोलंदाज पाहिले तर अनव 11 संघाकडे गोलंदाज प्रमुख आपल्याला नजरेस पडत आहेत. त्यामध्ये ऋषांक आहे, तदनंतर रोहन आहे, तदनंतर कृती शेख आहे. मला वाटतं जी नावं आपण घेतली त्याच्यामध्ये अनुभव फार कमी आहे, पण टॅलेंट असू शकतो. आणि स्वतः सचिन ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 4 विकेट्स देखील प्राप्त केल्या होत्या. पण आता 2 षटकांच्या सामन्यामध्ये कोणत्या गोलंदाजाची निवड केली जाईल, कॅप्टनच्या माइंड मध्ये कोणते 2 गोलंदाज आहेत? कारण ज्यावेळेस आपण एखादा आंतरराष्ट्रीय सामना पाहतो 50 ओव्हरचा असतो, त्यामध्ये तुम्ही 7-7, 8-8 गोलंदाजांना पाहतो. 10-10 षटकांचे स्पेल केले जातात. पण जेव्हा सुपर ओव्हर येतो ना, तेव्हा सुपर स्पेशल ओव्हर साठी स्पेशल गोलंदाज नेमला जातो. आता यावेळेस 2 षटकांच्या या खेळामध्ये असे कोणते 2 स्पेशल गोलंदाज असतील ज्यांच्यावर अधिक भरोसा टाकला जाऊ शकतो? 2 षटकांमध्ये 12 चेंडू मध्ये 24 धावा तुम्हाला डिपेंड करायच्या आहेत. बारा चेंडू 24 धावांचं लक्ष आहे. कृती 11 अनव 11च्या मध्ये रंगला जाणारा सामना. याच्यानंतर याच साठी केला होता अट्टास. शेवटचा सामना गोडजाबा. शेवटच्या सामन्याच्या दिशेने जात असताना फायनल मध्ये कोणता संघ जाणार हे देखील आपल्याला पाहायला मिळणार. शताक्षी चॅलेंजर संघ कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये पोहोचलाय आणि चॅलेंजर्सच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की हा सामना फक्त आणि फक्त 2 षटकाचा आहे. त्यामुळे आपले सर्वचे सर्व खेळाडू आपण आता एकत्र येऊन थांबायचं आहे. सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेकरता ज्यानं आपल्याला निश्चितपणे सहकार्य केलंय, म्हणजे सहकार्य नाही तर योगदान दिलंय,
ज्यामध्ये आलेले सगळे जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांचं खास करून आपण मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय। या स्पर्धांकरता आपलं सर्वांचं सहकार्य लाभलं। म्हणजे अधिकतर आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा सचिन आणि राकेश यांना आपल्या स्वतःच्या डोक्यावर घेतली आहे आणि त्यामध्ये अधिकाधिक त्रास देखील दोघांना निश्चितपणे झाला असावा। कारण एखादी स्पर्धा भरवणं, त्याचं नियोजन करणं, त्या स्पर्धा व्यवस्थित पार पडण्यासाठी धडपडणं, त्यामध्ये काही चुका झाल्यानंतर समोरून येणारा जो व्याप असतो त्याला सामोरे जाणारं, या सगळ्या गोष्टी एका आयोजकाला निश्चितपणे भेडसावत असतात। पण राकेशकडे चांगला पुरेसा अनुभव आहे। आपण राकेशला बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिलंय। नाईट रणजी क्रिकेटचं नियोजन, शिस्त फार महत्वाची असते आणि त्यांच्याकडून संघांना लावली जाणारी जी शिस्त आहे, जसकार गाव हे क्रिकेटच्या नियमांचं गाव म्हणून ओळखलं जातं, जिथे मोठ्या मोठ्या खेळाडूंना देखील पेनलाइज केलं गेलंय, चांगल्या चांगल्या संघाला घरचा रस्ता दाखवला गेलाय। मला एक अशी स्पर्धा आठवते ज्या स्पर्धेमध्ये एक संघ उशिरा आला होता, संघाचं नाव घेत नाही, आयोजकाचं नाव घेत नाही, पण तो संघ इथून परत पाठवला गेला, फी त्यांची रिटर्न केली गेली, कारण पैशापेक्षाही त्याला त्या ठिकाणी वेळेला आपण महत्व दिलं। कारण आपण फी घेतली असती, तो सामना खेळवला असता तर अधिकचा वेळ वाया आणि तो व्याप नको होता, म्हणून ते निर्णय फार महत्वाचे असतात। असं म्हणतो की टाइम इज मनी, कारण वेळ हे पैशासारखं वापर, त्याचा वापर जर चुकीचा ठरला ना तर बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडत जातात। चला सामन्याकडे आपल्या नजर रोवूया। 12 चेंडू मध्ये करायच्या आहेत 24 धावा। समोर आहे कृती 11 आणि अनव 11। येतील का जोरदार टाळ्या? जाणार कोण फायनल मध्ये? 12 चेंडू मध्ये संघर्ष पाहायला मिळेल। 24 धावांचं लक्ष्य आहे, गोलंदाज वापरला जाणार। रुशांकच्या हातामध्ये बॉल, पहिला चेंडू फेकला जाईल। किरण पाटील स्टार्ट टू द बॉलर, यस, चौकाराने केली सुरुवात। स्टार्ट जबरदस्त केलाय, सुरुवात जबरदस्त केली आहे। ही गोष्ट आहे किरणकडे, ताकदवर खेळाडू आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे। मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये 50-50 धावा या खेळाडूने ठोकल्या आहेत देखील। उरण प्रीमियर लीग मध्ये देखील गत वर्षी हा खेळाडू चमकला देखील होता आणि या वर्षी देखील हंगामाची सुरुवात चांगली सुरू केली आहे खेळाडूनं। 11 चेंडू मध्ये डिपेंड करायच्या आहेत 20 धावा। पुढचा बॉल, यावेळेस ओव्हर पिच स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिलाय लॉंगनच्या प्लॉट मध्ये। येस, इट्स अ माइटी स्ट्रोक, सुपर स्ट्रोक, A1 क्वालिटीचा षटकार पाहायला मिळतोय किरण। आणि आता फक्त किरण, त्याची किरणं या ठिकाणी तळपली गेली आहेत, बॅट तळपली गेली आहे। 24 धावा डिपेंड करताना आलेल्या पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा। आता मात्र समीकरण फार बदललंय, अडचणी फार मोठ्या आल्यात। किरणला थांबवणं गरजेचं आहे, किरणची विकेट फार महत्वाची आहे। किरणला इथे रोखायचं असेल तर असा एक बॉल जो डोक्याचा वापर करून तुम्हाला फेकावा लागेल। यावेळेस डिपेंड विकेटच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल। एकच धाव मिळते, 11 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत। अजूनही 13 धावांची गरज आहे। 9 चेंडू 13 धावांची गरज आहे। 9 चेंडू 13 धावा। यावेळी चांगला बॉल हलक्या हाताने चेंडूला पुश केले, लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे। सेन्सिबल क्रिकेट खेळलाय, नॉन स्ट्राइक एंडवर उभा असणारा खेळाडू आपण पाहतोय आदेश, कौतुक करावं लागतील। समोरचा खेळाडू जर आपल्या धावा ठोकतोय तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राइक देणं हे गरजेचं आहे। आणि मगाशी देखील सचिन नॉन स्ट्राइक वर होता ना, तेव्हा हीच गोष्ट करणं गरजेचं होतं, पण ती गोष्ट झाली नाहीये। इथे ना कारणानं विनाकारणानं डॉट बॉल गेले, विकेट्स आले आणि सचिनच्या वाटेला कमी बॉल आले। यावेळेस हवेमध्ये बॉल आहे, कॅच होईल का? कॅच होईल का? यस 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 यस, जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच टिपला गेलाय। उलट दिशेनं पळत टिपला जाणारा कॅच होता। दबावाच्या स्थितीमध्ये असे कॅच फार कठीण असतात, पण या कठीण प्रसंगाला गोलंदाजानं मात्र चांगल्या पद्धतीने हाताळलंय। इथे विकेट आली आहे किरणची, किरणला यावं लागेल माघारी। विकेट आली आहे पहिली, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनुभवाची गाठोडी घेऊन, अर्थातच लारा।
7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. पहा हे क्रिकेट आहे. जसं हवामान बदलतो ना, सरडा रंग बदलत असतो. हिरव्या रंगावर गेला की सरड्याचा रंग हिरवा होतो, लाल रंगावर गेला की सरड्याचा रंग लाल होतो, काळ्या रंगावर गेला की सरड्याचा रंग काळा होतो. क्रिकेटमध्ये असे रंग फार बदलले जातात. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला रंग बदलवतो आणि तुमचे विचार देखील बदलावायला लावतो. प्रेडिक्शन तर बरेच दिले जातात, पण तुमच्या प्रेडिक्शनला तो खोटा ठरवतो, ज्याचं नाव आहे क्रिकेट. इथे काय घडेल? पहिल्या 3 चेंडू मध्ये टाळ्या वाजल्यात खऱ्या कृती 11 संघाच्या, पण त्या टाळ्यांना आता मात्र थोडासा विराम दिलाय, कारण आता गरज आहे 7 बॉल 12 ची. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवर जर डॉट बॉल आला ना, तर शेवटच्या गोलंदाजाकडे डिपेंड करण्यासाठी 12 धावा असणार आहेत. पाहूया या बॉलवर काय घडतंय. दबाव आहे, दबाव चारी बाजूने दिसतोय. गोलंदाजावर आहे, फलंदाजावर आहे, कॅप्टनवर आहे, फिल्डरवर आहे. कोणत्या बाजूला क्षेत्ररक्षण लावले जातील? कारण लाराची खासियत, त्याची ताकद जर आपण पाहिली, पहा लाराची ताकद आणि त्या दिशेने खेळाडू आलाय खरा, कारण त्याची ताकद माहिती आहे. कारण लहानपणापासून आम्ही त्यांना बघत आलो. डीप फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, थर्ड मॅन या दिशेला टोळवले. बिना ताकदीचे चौकार मारणारा हा खेळाडू, फक्त डोक्याचा वापर. 7 बॉल 12 ची गरज. 7 चेंडू 12. पुढचा बॉल यावेळेस स्टिअर केलं लॉंगऑफच्या दिशेनं. खेळाडू उपस्थित आहे. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. धावचीची संधी आहे. काय घडतंय यावेळेस? तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. एक धाव महत्वाची आहे. इथे जर विकेट आली तर एक धाव महत्वपूर्ण ठरेल, परंतु एक धाव गेली तर मात्र तो नफा होणार आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. येस, खेळाडू सुरक्षित आहे. सुरक्षित पॉपिंग रिच मध्ये खेळाडू पोहोचला गेला. आता मात्र 6 चेंडू मध्ये पाहिजे 10 धावा. सहा बॉल मध्ये 10 धावांची गरज. हे 6 बॉल नाही आहेत. जसखार चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्याची संधी आहे. तर एक स्टेप पुढे गेल्यानंतर तुम्ही बक्षीस पात्र ठरताय. अनविलियन संघाचा इंजर्ड प्लेयर या ठिकाणी मंचकावर येत असताना सहा चेंडू 10 धावा. मैदानावर असणारे सपोर्टर्स कोणत्या संघाला सपोर्ट करतायत काय जाणो, पण कृती 11 असेल किंवा अनविलियन असेल, दोन्ही संघाचे खेळाडू बारकाईनं मॅचवर नजर ठेवून आहेत. रोहन नावाचा गोलंदाज. 6 बॉल 10 ची गरज. पहिला बॉल ओव्हर पिच आहे. बॉल खाली खेळाडू आला. यस, इथे काय घडलंय? विकेट आली आहे. दबावाचा खेळ या ठिकाणी सुरू झालाय. सेमी फायनलच्या दिशेनं धाक धूक वाढली आहे या ठिकाणी. कारण आताच्या घडीला ज्या पद्धतीने सामना बदललाय ना, मगाशी पहा काय स्थिती होती. 3 बॉल मध्ये 11 धावा आणि राहिलेल्या 9 बॉल मध्ये करायच्या होत्या मात्र फक्त 13 धावा. पण आता सामना बदललाय. आता राहिले 5 बॉल आणि करायचे 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनिकेत आलाय. स्वतः अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. संघाचा आयकॉन खेळाडू. आयकॉन खेळाडूला आता मात्र 10 धावा जमवायच्या आहेत. 5 बॉल मध्ये हव्या आहेत 10 धावा. रोहननं पहिल्या बॉलवर चेंडू खराब फेकला होता. फक्त या चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाही, नाहीतर हा छक्का ठोकला असता. पुढचा बॉल ओव्हर पिच लॉंग ऑफच्या वरून. येस येस येस. हो, विकेट आली आहे. आणखी एक विकेट. लगातार विकटे पडतायत आणि इथे मात्र आता टेन्शन वाढलंय. समर्थकांमध्ये थोडीशी हुडहुडी झाली आहे. किरण पडलाय चिंतेमध्ये, कारण 9 बॉल मध्ये 13 ची गरज होती आणि आता जर आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 10 ची गरज आहे.
पहा समीकरण कसं होतं. 9 बॉल मध्ये 13 धावांची गरज असताना आता राहिले 4 बॉल मध्ये 10 धावा. टेन्शन वाढलंय, दबाव आलाय. याच दरम्यान आपण पाहतोय जसकार ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री मेघनाथ दादा ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण या जसकार गावाच्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या या स्पर्धेमध्ये जसकार चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण स्वागत करतोय. स्वतः संघाचे मालक, आता गाडी मालकांच्या ताब्यात आहे. तुम्हीच मालक आणि तुम्हीच चालक. कारण 4 बॉल मध्ये जर तुम्ही 10 केल्या नाहीत तर मात्र गाडी ही दुसऱ्या बाजूने तुम्हाला घरी न्यावी लागेल. आणि मग ती धून इथं डीजे वाजवायला नाही. गाडी क्रमांक 34-32 कोणाची लागेल धक्क्याला गाडी. बॉल आहे हवेमध्ये, बॉल गॅप मध्ये पाहायला मिळतोय. येस, खेळाडू उपस्थित, विकेटची हॅट्रिक. येस, विकेटची हॅट्रिक आली आहे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजा करता. सामन्याला फिरवणारी गोलंदाजी आहे. तिन्ही बॉल खराब असताना तिन्ही बॉल सीमारेषेवर. 3 चेंडू 10 धावांची गरज. खराब फलंदाजी. 3 बॉल 10 ची गरज. 3 चेंडू 10 ची गरज. या चालू सामन्यानंतर फायनलची मॅच सेरेमनी या ठिकाणी संपन्न होईल. दोन्ही सर्व टीमचे कॅप्टन्स, सर्व टीमचे ओनर्स या ठिकाणी उपस्थित असतील. तसे आमचे पाहुणे मंडळी दोन्ही संघ विकेटवर लाईनअप करतील. तिथे टॉस उडवला जाईल, शुभेच्छा दिल्या जातील आणि तदनंतर आपण फायनलच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात करू. सर्वांना विनंती, कोऑपरेट करा, सहकार्य करा. 3 बॉल 10, 3 बॉल 10. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉल आहे. 1 धाव पळून काढले, 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न मिस झाले. इथे एकाच्या जागेवर 2 धावा मिळत आहेत. साहिल ऑन स्ट्राइक. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त, रोमहर्षक. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 चेंडू 8 धावांची गरज. यावेळी शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलं. 1 धाव या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि पहा एक धाव महत्वाची आहे. इथे जर 1 मायनस झाली असती ना तर शेवटच्या बॉलवर 7 राहिल्या असत्या. आता 6 राहिल्यात. 1 बॉल 6 धावांची गरज आहे. याच्या अगोदरचा सामना देखील आपण 1 बॉल 6 नी पाहिलाय. एक चेंडू 6 धावांची गरज. प्रॅक्टिस मध्ये षटकार ठोकणारा साहिल सध्या शांत आहे, पण एका बॉल मध्ये 6 ठोकेल का? दबाव गोलंदाजावर आहे, दबाव फलंदाजावर आहे, दबाव कृती 11 वर आहे, दबाव अनव 11 वर आहे, दबाव ओनर वर आहे आणि दबाव चाहत्यांवर आहे, दबाव पंचांवर देखील आहे. 1 बॉल 6 धावांची गरज. काय घडेल? षटकार ठोकला जाईल का? मैदानाच्या अवतीभोवती असणाऱ्या तमाम प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल 6 ची गरज आहे. काय घडेल या बॉलवर? यावर फुल टॉस. येस, यावेळेस परफेक्ट डिलिव्हरी आली आहे आणि इथून मात्र सामना अनव 11 संघानं आपल्या मुठीमध्ये केलाय, जिंकलाय सामना. अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट मॅच सर्व मान्यवर अतिथी
दोन्ही संघाचे सर्व खेळाडू खेळपट्टीवर जातील. त्या ठिकाणी